Namaskar, good morning. Today we take examples in practice set 6.1. आज आपण सराव संच 6.1 जो आहे त्याच्यातले गणित घेणार आहोत. त्यातली काही दोन गणित मी घेतलेली आहेत पहा. त्यातलं दुसरं गणित जे आहे ते वाचतो. आधी इंग्लिशमध्ये सांगतो मग मराठीत सांगतो. नीट आपण उदाहरण समजून घेऊया. बघा, सुमित borrowed a capital of ₹50,000 to start his food product business. म्हणजे सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू केला. भांडवल आहे त्याचं 50,000 रुपये त्यांनी गुंतवलेले आहे. इन द फर्स्ट इयर, पहिल्या वर्षामध्ये ही सफर्ड लॉस 20%. त्याला पहिल्या वर्षात 20% तोटा झाला. किती टक्के तोटा झाला? 20. ही इन्व्हेस्टेड द रिमेनिंग कॅपिटल. मग ते तोटा जर वजा केला, 50,000 मधून तोटा केला म्हणजे त्याला राहिलेले पैसे म्हणजे रिमेनिंग कॅपिटल इन अ न्यू स्वीट बिझनेस, म्हणजे नवीन मिठाईचा व्यवसाय त्याने सुरू केला राहिलेल्या पैशातनं. अँड मेड अ प्रॉफिट ऑफ 5%. आणि मग त्याच्यामध्ये त्याला 5% नफा झाला. 5% प्रॉफिट. पहिल्यांदा 20% लॉस, नंतर 5% प्रॉफिट. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कॉम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट पर्सेंट ऑर लॉस पर्सेंट. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली मराठीच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं सांगितलंय की त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा, एकंदरीत त्याला शेकडा नफा झाला का तोटा झाला. तर पहा, कॅपिटल म्हणजे भांडवल 50,000 रुपये. म्हणजे इन्व्हेस्टमेंट भांडवल म्हणा किंवा गुंतवणूक म्हणा. ओके, शेकडा तोटा लॉस पर्सेंट 20% झालं. किती हो झालं? म्हणजे लॉस इज इक्वल टू 50% इंटू 20%. 50,000 इंटू 20%. 50,000 गुणिले 20%. या 50,000वर त्याला 20% तोटा झाला. म्हणून तोटा बरोबर लॉस बरोबर 50,000 गुणिले 20%. 50,000 गुणिले 20/100. 3 शून्य लिहितो बघा असेच. आणि 5 दुने 10,000. तोटा झाला 10,000 रुपये झाला. उरलेले भांडवल रिमेनिंग कॅपिटल आता 50,000 होते, त्यातले 10,000 तर लॉस झाला. 50,000 10,000 गेले म्हणजे 40,000 हे त्याचे रिमेनिंग 40,000 त्याचे राहिलेलं भांडवल रिमेनिंग इन्व्हेस्टमेंट. उरलेले भांडवल 50,000 50,000 मायनस 10,000 बघा 10,000. हे त्याचं उरलेलं भांडवल झालं. आता उरलेलं भांडवल घेऊन त्यांनी काय केलं? ही इन्व्हेस्टेड रिमेनिंग कॅपिटल इन अ न्यू स्वीट बिझनेस. नवीन बिझनेस सुरू केला त्यांनी मिठाईचा. आणि मेड प्रॉफिट 5% आणि 5% त्याला नफा झाला. ह्या भांडवलातून त्याने प्रॉफिट पर्सेंट शेकडा नफा 5%. याच्यावर मग नफा बरोबर इंटू 5%. 2 शून्य कट होती. 2,000 इज द प्रॉफिट. नफा किती झाला त्याचा? 2,000 रुपये झाला. म्हणजे 40,000 अधिक नफा म्हणजे त्याच्याकडे असलेलं भांडवल जे आहे टोटल. आता म्हणजे न्यू इन हँड कॅपिटल इन हँड म्हणजे हातामध्ये किती भांडवल झालं त्याचं? 40 अधिक 2 म्हणजे 42,000 त्याचं कॅपिटल इन हँड. इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा रिमेनिंग कॅपिटल म्हणलं तर चालेल बघा. इथं इन्व्हेस्टमेंट इथं कॅपिटल म्हणलं तरी चालेल. हा, कॅपिटल इन हँड बरोबर 40,000 प्लस 2,000 हातामध्ये किंवा सध्याचे भांडवल
झालं. आता त्याच्या हातामध्ये 42,000 रुपये होते 50,000, तर त्याला एकंदरीत शेकडा नफा झाला की तोटा झाला. प्रॉफिट पर्सेंट आणि प्रॉफिट लॉस ओव्हरऑल काढायचं आहे तुम्हाला. मग आता 50,000 जास्त आहे, गुंतवले जास्त मिळाले कमी, मग तोटा बरोबर एकूण तोटा बरोबर टोटल लॉस. ₹8,000 त्याचे टोटल लॉस झाला बघा त्याचा, कारण त्याचे 50,000 रुपये गुंतवले मिळाले 42,000, म्हणजे त्याला ₹8,000 तोटा झालेला आहे. आणि मग आता याचा शेकडा तोटा का शेकडा नफा, आता तोटा आहे तो पर्सेंट लॉस पर्सेंट शेकडा तोटा. हा जो आहे तोटा, शेकडा तोटा कसा काढायचा, जो तोटा आहे त्याला गुणायचे 100 ने शेकडा काढताना. आणि मूळ भांडवल किती आहे त्याचं, ओरिजिनल भांडवल, ओरिजिनल कॅपिटल किती आहे, ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 50,000. काय केलं मी सांगा, शेकडा तोटा किंवा लॉस पर्सेंट काढायला जो लॉस आलाय तो लॉस घेतला, त्याला 100 ने गुणलं, ना तोट्याला 100 ने गुणलं, आणि त्यांनी किती रुपये गुंतवले मूळ सुरुवातीला 50,000, 16,580. सो त्याला 16% तोटा झालेला आहे. एकूण तोटा किती झाला त्याला, 16%. उत्तर काय लिहिणार तुम्ही, हिज प्रॉफिट पर्सेंटेज प्रॉफिट हिज लॉस पर्सेंटेज 60%. किंवा मराठीमध्ये तुम्ही काय म्हणणार, मूळ भांडवलावर त्याला शेकडा 16 तोटा झाला. परत पहा की कॅपिटल म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट, ओरिजिनल कॅपिटल 50,000, त्याचं भांडवल मूळ भांडवल 50,000, त्याच्यावर त्याला 20% तोटा झाला. लॉस पर्सेंट 20%, मग लॉस तोटा बरोबर 50,000 वर 20%, म्हणजे 50,000 वर 20%, 20/100 10,000 रुपये. मग आता रिमेनिंग इन्व्हेस्टमेंट किंवा रिमेनिंग कॅपिटल म्हणा, रिमेनिंग इन्व्हेस्टमेंट उरलेलं भांडवल 50,000 मधून 10,000 गेले, 40,000 गेले. याच्यात त्याने मिठाईचं दुकान सुरू केलं, त्याच्यामध्ये त्याला प्रॉफिट झाला 5%, म्हणून नफा बरोबर 40,000 गुणिले 5% 2,000 रुपये. आणि मग कॅपिटल इन हँड त्याच्या हातामध्ये किती शिल्लक राहिले सध्याचं भांडवल, तर 40,000 ते आणि अधिक हे 2,000 असे 42,000 रुपये शिल्लक राहिले. एकूण तोटा टोटल लॉस, तोटा किती झाला, मूळ 50,000 आणि 42,000 रुपये त्याच्याकडे आहेत सध्या, म्हणून 50,000 मायनस 42,000 50,000 वजा 42,000 8,000 रुपये सध्या त्याचा एकूण तोटा आहे. आणि एकूण शेकडा तोटा तर तुम्हाला मी सांगितलंच कसा काढला. आता खूप सोपं गणित होतं बघा हे. आता मी जातोय चौथ्या गणिताकडे. मिस्टर सय्यद केप्ट ₹40,000 इन बँकेत ठेवले 40,000 रुपये. मिस्टर सय्यद यांनी 40,000 रुपये बँकेत ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचा रेट दिलाय बघा, म्हणजे बँकेत ठेवले म्हणजे फी झाली 40,000, 8% म्हणजे हा आर झाला 8% फॉर 2 years. N is equal to 2 years. बरोबर आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट त्याला एक काढावं लागेल, म्हणजे चक्रवाढ व्याज, बरोबर आहे का. मग ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100चा n घात. पी किती आहे, सेम असं हे गणित आपलं झालंय बघा. पी ची किंमत टाकली, आर ची किंमत टाकतो आणि n ची किंमत पण टाकतो. खाली छेद 100 आहे, पुन्हा 100 ते 100 अधिक 8 160/100 वर्ग आहे, स्क्वेअर आहे, म्हणून 2 1 2 1 2 1 2 1 2 बरोबर. 160 गुणिले 4 तर 4 आहे 32 आणि 4 1 4 गुणिले 160 बरोबर आहे. 432 गुणिले 160 8 2 16 24 आणि 25 8 32 आणि 2 34 2 3 4 6 5 6 6 46 656 हे झालं बरोबर आहे का. म्हणजे हे झालं ग्रास अमाऊंट. मग आय बरोबर ए मायनस पी 46 ए वजा पी
वजा किती आहे म्हणे 40,000. हे झालं चक्रवाढ व्याज 6656 हे काय झालं चक्रवाढ व्याज झालं. बरोबर. मग आता सेम गणित झालं बघा, दोघांची तुलना आहे इथं. मी गणित पूर्ण वाचतो बघा. मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टेड 1,20,000 इन अ म्युच्युअल फंड फॉर 2 years. आफ्टर 2 years मिस्टर फर्नांडिस गॉट 1,90,000. म्हणजे त्यांनी 1,30,000 गुंतवले फर्नांडिसने आणि त्याला 1,92,000 मिळाले. असल्याचा अर्थ मराठीमध्ये त्यांनी दिलेलेच आहे बघा की फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरता गुंतवले. 2 वर्षानंतर त्यांना 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यद भाई व फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे? तर हुज इन्व्हेस्टमेंट टर्न आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. आता जास्त फायदेशीर कोण आहे हे तुम्ही लगेच आकड्यावर नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला त्याचे टक्के काढावे लागतील. प्रॉफिट पर्सेंट शेकडा नफा काढावा लागेल आणि ते शेकडा नफा जास्त आहे 100 पैकी कोणाला जास्त नफा झाला यावरून आपण ठरवणार कोण फायदेशीर आहे. आता हे सय्यद भाईला एवढं व्याज मिळालं. मग आता हे हा नफा आहे त्यांचा व्याज म्हणजे त्यांचे पैसे आपण वजा केले ना 40,000 हे त्यांना जास्तीचा फायदा झाला. मग शेकडा नफा काढू आपण. मग प्रॉफिट पर्सेंट ऑफ सय्यद भाई शेकडा नफा बघा 6656 गुणिले 100 ने गुणायचं. किती पैसे गुंतवले 40,000. 2 शून्य गेले. आता 400 ने भागायचंय. 4 ने भागलं तर 4 1 4 4 7 24 4 7 24 4 ने भागलं तर बघा 4 1 4 4 7 24 4 7 24 आणि 4 चौक 16 भागिले 100. 2 शून्य काढून घ्या. सोपं केलं बघा मी एकदम. हे कोणाचं झालं प्रॉफिट ऑफ मिस्टर सय्यद. बरोबर आहे का? प्रॉफिट पर्सेंट ऑफ मिस्टर सय्यद यांचा शेकडा नफा. आता फॉर फर्नांडिस यांचा शेकडा नफा काढू. आता बघा फर्नांडिसने गुंतवले किती 1,20,000 मिळाले किती 1,92,000. नफा बरोबर 1,92,000 वजा 1,20,000 म्हणजे 72,000 त्याचा नफा झाला प्रॉफिट. बरोबर 72,82 ओके. आता शेकडा नफा प्रॉफिट पर्सेंट 72,000 त्याचा नफा गुणिले 100 आणि गुंतवले किती 1,20,000. नफाला 100 ने गुणायचं. किती गुंतवले 1,92,000. 1 2 3 1 2 3 4 ओके 62,72 ओके. किती आला त्याचा नफा त्याचा 60%. बरोबर आहे का? बापरे बघा म्हणजे प्रॉफिट पर्सेंट ऑफ मिस्टर फर्नांडिस 60%. फर्नांडिस यांचा शेकडा नफा 60%. ओके. आणि यांचा किती फक्त 16.64%. म्हणजे कोणाचं प्रॉफिटेबल आहे? प्रश्न काय विचारला तुम्ही? व्हॉट काय आहे? हुज इन्व्हेस्टमेंट टर्न आउट बी अ मोर प्रॉफिटेबल. कुणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे? उत्तर लिहून टाका. फर्नांडिस यांची गुंतवणूक जास्त फायदेशीर असेल. इन्व्हेस्टमेंट ऑफ फर्नांडिस इज मोर प्रॉफिटेबल. इज दॅट क्लिअर? अशा पद्धतीने याचं पूर्ण उत्तर तुम्हाला लिहिता येईल. आता शेवटचं गणित. शेवटच्या गणितामध्ये तिसऱ्या गणितामध्ये समीरा स्पेंट 90% ऑफ हिज इन्कम
90% इन्कम स्पेंड करते अँड 3% डोनेट सोशली युजफुल कॉज, सामाजिक कार्यासाठी. म्हणजे समीरा आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाज कार्यासाठी, 3% समाज कार्याला देते म्हणजे खर्च करते आणि 90% उत्पन्न खर्च करते. म्हणजे एकूण टोटल स्पेंड, एकूण खर्च, टोटल स्पेंड 90 प्लस 3, 90 आणि 90%, एकूण खर्च 93% खर्च करते. बरोबर. पुढे हर इन्कम म्हणजे तिच्या इन्कम मधून. इफ शी लेफ्ट विथ ₹1750 ॲट द एंड ऑफ मंथ, महिन्याच्या शेवटी तिच्याकडे 1750 शिल्लक आहे. शिल्लक ज्याला आपण बचत म्हणतो, बॅलन्स किती? 1750. तर तुम्हाला काय विचारलंय? व्हॉट वॉज हर ऍक्च्युअल इन्कम. तिचं मासिक उत्पन्न काढायचंय. मग तिचे मासिक उत्पन्न ₹100 मान, हर मंथली इन्कम ₹X. ₹X तिचं उत्पन्न आहे, पण टोटल स्पेंड 93% आहे. तिचा खर्च, टोटल स्पेंड ह्या पगाराच्या 93%, Xच्या 93%, X into 93%, X into 93 upon 100, 93X upon 100 rupees. That is the spend. खर्च. आता मला सांगा, खर्च म्हणजे कशात वजा केला? मासिक उत्पन्न, त्याच्यातून खर्च वजा केला तर बॅलन्स राहील. म्हणजे बॅलन्स बरोबर बचत बरोबर काय? इन्कम मायनस एक्सपेंडिचर, उत्पन्न वजा खर्च. हे सूत्र आहे, लक्षात ठेवायचं. हे पाठ असलं पाहिजे. बॅलन्स 1750, इन्कम किती आहे? X. हर मंथली इन्कम X. तिचं मासिक उत्पन्न किती आहे? X आहे. बचत किती आहे? 1750 दिलेली आहे. आणि त्याचा एक खर्च किती? तिचा खर्च 93X छेद 100. 2/100 ने गुणून मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय 100. चला 100 ने गुणा. हंड्रेड गेट कॅन्सल. हे झालं. इथं काय X आहे ना, 1750 त्याच्यावर 2 शून्य बरोबर. 100X वजा 93X, ही वजाबाकी 7X भागिले 7. 7 2 14, 7 5 35. आणि पूर्ण उत्तर लिहून टाका. तिचे मासिक उत्पन्न 25,000 रुपये आहे. हर मंथली इन्कम इज 25,000. या ठिकाणी आपला 6.1 सराव संच 6.1 संपलाय. थांबूया. धन्यवाद.